आता बघतो आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं काय? आता सगळ्यांना माहिती आहे अर्थचं ॲटमॉस्फिअर कशापासून बनलेलं आहे? फ्लुइड्सपासून. कुठले फ्लुइड्स? एक तर गॅसेसपासून बनलेलं आहे आणि दुसरं कशापासून? वॉटर वेपर. यांच्यापासून कशाचं बनलेलं? फ्लुइड बनले. तर हे तर माहिती आहे सगळ्यापासून हे बनलेलं आहे ॲटमॉस्फिअर. तर आता हे नेहमी लक्षात ठेवायचं की ते फोर्स ॲक्ट करतात, डाऊनवर्ड फोर्स. कुठला? डाऊनवर्ड फोर्स म्हणजे अर्थच्या साईडला फोर्स ॲक्ट करतात. ते कुठला फोर्स? म्हणजे तो वेट, स्वतःचं वेटचा फोर्स ते काय करतात? खाली ॲक्ट करतात. मग त्याच जो ॲक्ट केल्यावरती तो प्रेशर कन्सिडर करतो आपण, मग त्याच प्रेशरला काय कन्सिडर करणार आहे आपण? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एकदम सिंपल शब्दात आहे की फ्लुइड जे काय आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये गॅसेस आहे, वॉटर वेपर आहे, ते काय करतात? स्वतःच्या वेटचं प्रेशर खाली ॲक्ट करतात. त्याच प्रेशरला काय म्हणणार आहे आपण? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग एवढं लक्षात ठेवायचं की हायेस्ट प्रेशर कुठं असतं? मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर जिथं सगळ्यात जास्त मॉलिक्युल्स असणार आहेत तिथं सगळ्यात जास्त प्रेशर असणार आहे. ते एक्झाम्पल बघा, ह्या डायग्रामवरतून मी तुम्हाला पहिले सांगतो. हे बघा, ह्या डायग्रामवरतून काय करते? इथे हाय लिहिले. हाय म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर कुठे जास्त असतो? सी लेवलला. तुम्ही बघा मधी डायग्राम बघू शकता इथे. तर इथे काय केलेले बघा, सगळ्यात जास्त मॉलिक्युल्स इथे आहेत, दिसतात ना, हे सगळे मॉलिक्युल्स आहेत. तर सगळ्यात जास्त मॉलिक्युल्स सी लेवलला असतात. मग मॉलिक्युल जास्त म्हणजे ते काय करणार आहेत? हीट वगैरे सगळ्यात जास्त ॲब्झॉर्ब करणार आहेत आणि ट्रान्सफर पण जास्त करणार आहेत. म्हणजे तुम्हाला कधी माहीत असेल तर मुंबईचा कसं आहे? सी लेवलला आहे ना, तर तिथे गरमी खूप जास्त असते आणि थंडी सुद्धा रात्री खूप जास्त पडते. तर का होतं? मॉलिक्युल जास्त असणार आहेत, प्रेशर जास्त असणार आहे, मॉलिक्युल जास्त, तर ते हीट ॲब्झॉर्ब जास्त करणार आहेत आणि म्हणून तिथलं पूर्ण टेम्परेचरही खूप जास्त असतं. कळतं? तसं कम्पेअर टू बाकीच्या ठिकाणी टेम्परेचर कमी असतं. जे सी लेवलला एकदम समुद्राच्या बाजूला राहतं तिथं दिवसा खूप गरम होतं आणि रात्री खूप थंड होतं. का? तर दिवसा काय करणार आहेत? वॉटर पाणी जास्त, वॉटर काय करणार आहेत? सगळ्यात जास्त हीट काय करणार आहेत? गॅसला देणार आहेत. गॅसला देणार, मग ते सगळ्या सिटीमध्ये पूर्ण टेम्परेचर काय होणार आहे? वाढणार आहे. आणि नाईटला पाणी लवकर थंड होतं. पाणी थंड झालं की त्यातले सगळे त्याच्यावरती जे काही मॉलिक्युल्स आहेत ते सुद्धा काय होणार? थंड होणार. म्हणून सगळ्या सिटीचं सुद्धा टेम्परेचर काय होणार आहे? लवकर थंड होतं. मग सगळ्यात एक पॉईंट इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्याचं की प्रेशर सी लेवलला किती असतो? सी लेवलला असतो 101 किलो पास्कल. एवढा जास्त प्रेशर सी लेवलला, तो हायेस्ट प्रेशर असतो. त्याच्यावरती प्रेशर तुम्हाला कुठेच भेटणार नाही. जसं जसं तुम्ही हाईटला जाता प्रेशर डिक्रीज होत जाणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, प्रेशर जसं जसं तुम्ही हाईटवरती जाणार आहे प्रेशर काय होणार आहे? डिक्रीज होत जाणार आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, माउंट एव्हरेस्ट एक आपण रेफरन्स पॉईंट कन्सिडर करतो की 8 किलोमीटर, माउंट एव्हरेस्टची हाईट जवळपास 8.5 किलोमीटर असते. त्याच्यावरती ॲटमॉस्फिअरिक प्रेशर एकदम झिरोच्या बरोबर असतो, म्हणजे निग्लिजिबल असतो. म्हणून आता माउंट एव्हरेस्टचं प्रेशर किती कन्सिडर केले? 31 किलो पास्कल. हेही पॉईंट समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. 31 किलो पास्कल हे माउंट एव्हरेस्टचं टेम्परेचर आहे. त्याच्यावरती झिरोच, म्हणजे ह्या पॉईंटवरती तर किती कन्सिडर करणार आहे आपण? 0 किलो पास्कल टेम्परेचर. ओके. आणि हेही माहिती आहे, वरती वरती गेले टेम्परेचर कमी कमी होत जातं. सिंपल आहे, पार्टिकल कमी म्हणजे ॲब्झॉर्प्शन कमी होणार. ॲब्झॉर्प्शन कमी तर टेम्परेचर वरती वरती गेले काय होणार आहे? कमी कमी होऊन जाणार आहे. तसंच आता इथे 2 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट काय? लोअर अल्टिट्यूड हॅव हायेस्ट प्रेशर. म्हणजे जेवढं कमी आपण हाईटवरती आहे तेवढं जास्त प्रेशर. म्हणजे समुद्र लेवलला आहे तर काय असणार आहे? त्याचं प्रेशर सगळ्यात जास्त. आणि जेवढ्या जास्त हाईटवरती जाणार आहे तेवढं लो प्रेशर असणार आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा पुढे, आता तेच पॉईंट इथे मी मेन्शन केलेले आहेत सगळे, खूप इम्पॉर्टंट. काय दिले? ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज हायेस्ट ॲट अ सरफेस ऑफ अर्थ. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज हायेस्ट ॲट अ सरफेस ऑफ अर्थ. आणि सी लेवलवरतून जसं जसं तुम्ही वरती जाणार आहे तसं काय होणार आहे? बघा सरफेस इथे पॉईंट आहे. काय? सरफेसवरतून तुम्ही हाईटवरती जसं जसं जाणार आहे तसं काय होणार आहे? प्रेशर हे डिक्रीज होत जाणार आहे. आणि जो सी लेवलला प्रेशर असतं, जे काही सी लेवलचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं, त्या प्रेशरला आपण कन्सिडर करणार आहे नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कुठलं? नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. परत सांगतो, कुठलं? नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तुम्हाला हा खूप वेळा क्वेश्चन विचारला जातो की नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असतं. ज्याचं सी लेवलला जे प्रेशर असतं त्याला आपण नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. तर जसं मी आता सांगितलं की 8 किलोमीटरपर्यंत आपण प्रेशर आहे असं कन्सिडर करतो. आणि 8 किलोमीटरच्या वरती गेलं की काय होणार आहे? निग्लिजिबल प्रेशर कन्सिडर करतो. कळतंय? बियॉन्ड द 8 किलोमीटर्स. 8 किलोमीटर नंतर प्रेशर नाहीच आहे असं आपण समजून घ्यायचं. आता आपण बघतोय व्हॅक्यूम काय असतं. आता व्हॅक्यूम म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, जर गॅस प्रेशर
हे तुमच्या टेम्परेचर म्हणजे काय ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा गॅस प्रेशर ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा लो असेल, कळतंय, लो असेल तर ह्याला काय म्हणणार आहे व्हॅक्यूम. म्हणजे कन्सिडर करा की गॅस काहीच नाहीये, ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षाही तुमचा गॅस काही कमी, तर त्याला काय म्हणणार आहे आपण व्हॅक्यूम. म्हणजे बघा असं एक इमॅजिन करा, तुम्हाला सिंपल सांगतो. एक आपल्याकडे एक अशी बॉटल आहे, त्या बॉटलमधून मी काय केलं, सगळी एअर रिमूव्ह केली. कशाने? व्हॅक्यूम क्लिनरने सगळी एअर रिमूव्ह केली. तर आत काय शिल्लक राहणार आहे? काहीच नाही ना. एअर सुद्धा मी काय केली आहे, रिमूव्ह केली आहे. मग रिकामं राहिले. आत एकही मॉलिक्युल्स नाहीये. आत एकही मॉलिक्युल्स नाही म्हणजे अशाला काय म्हणणार आहे आपण? व्हॅक्यूम. अजून थोडी इमॅजिन करा, आपण ग्राउंडवरती ठेवली आहे, तो आजूबाजूला खूप पार्टिकल्स आहेत, कळतोय, आजूबाजूला ॲटम्स असणार आहेत ना, मॉलिक्युल्स असणार आहेत, गॅसचे मॉलिक्युल्स आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये फिरत असतात, आणि आत त्याच्यापेक्षा कमी आहेत, तरी पण त्याला काय कन्सिडर करणार आहे आपण? म्हणजे आहेत बट खूप कमी, एकदम निग्लिजिबल, तर ह्याला काय कन्सिडर करणार आहे? तरी पण आपण व्हॅक्यूमच कन्सिडर करणार आहे. बट मेन पॉईंट काय असतो की हे काहीच जर नसेल, कळतंय, झिरो, डायरेक्ट व्हॅक्यूम म्हणजे काय? झिरोच, आत एकही मॉलिक्युल्स नाही, तर अशाला काय म्हणणार आहे आपण? ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम. नेहमी लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत की जर नो मॅटर, काय नो मॅटर, नो मॉलिक्युल्स किंवा नो ॲटम्स काहीच नसेनात, तर अशाला काय कन्सिडर करणार आहे आपण? व्हॅक्यूम, ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम. आय होप सगळ्यांना हे समजतं. तर आता काय काय पॉईंट बघितले आपण ते इथे डिस्कस करूया. हे थोडंसं रफ करतो मी आता. तर पहिला पॉईंट काय बघितला आपण याच्यामध्ये, ह्या पूर्ण टॉपिकमध्ये काय बघितलंय मी तिथं मेन्शन करतोय. पहिला पॉईंट आपण हा बघितला की ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय असतं. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय असतं, बरोबर. त्यानंतर दुसरा पॉईंट काय बघितला आपण की नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय, करेक्ट. नॉर्मल म्हणजे कुठं असणार? जे सी लेवलला प्रेशर असणार आहे, सी लेवल प्रेशर, त्याला आपण काय म्हणणार आहे? नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. त्यानंतर तिसरा पॉईंट बघितला आपण व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय? तोही पॉईंट मी मेन्शन करतोय की जिथे गॅस प्रेशर किंवा गॅस इज लेस दॅन किंवा गॅस इज लेस दॅन ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असेल. आणि लास्ट फोर्थ पॉईंट आपण असं बघितला की ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम काय असतं. ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम म्हणजे काय की इथे तरी लेस आहे, इथे तर काहीच नसतं, म्हणजे काय असणार आहे? गॅस इज झिरो, कळतंय, गॅस इज झिरो, किंवा काय म्हणू शकतो? नो मॅटर. अजून काय म्हणू शकतो? नो ॲटम किंवा नो मॉलिक्युल्स असेल, तर अशाला काय म्हणणार आहे आपण? ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम. आपण नवीन टॉपिक घेतोय, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर काय असतं हे आपल्याला इथनं पुढे समजणार आहे. तर आता 3 केस स्टडी करायचे आहेत आपल्याला याच्यात. पहिली केस आहे प्रेशर ड्यू टू अ इमॅजिनरी सिलेंडर ऑफ अ फ्लुइड. म्हणजे आपण कन्सिडर करतोय हा इमॅजिनरी सिलेंडर आहे आणि तो किती प्रेशर एक्झर्ट करतोय, किंवा काय होणार आहे की वॉटर त्याच्यावरती किती प्रेशर एक्झर्ट करतोय कुठल्या पॉईंटवरती, ते फाइंड करायचं आहे आपल्याला. तर ते कसं करणार आहे? आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर काय आपल्याला सगळे पहिले फोर्सेस काय काय ऍक्ट होतात ते फाइंड करणं गरजेचं आहे. तर ते मी इथे लिहितोय. पहिले F1 आणि F2 असे 2 फोर्स ऍक्ट होतात. पहिलं कुठलं? वॉटर अबाउट द सिलेंडर, म्हणजे ह्या सिलेंडरच्या वरती जे काही वॉटर आहे ते जे काही फोर्स ऍक्ट करणार आहे त्या फोर्सला आपण कन्सिडर काय करतोय आपण? F1. आणि वॉटर ज्या बघा सिलेंडरच्या सरफेसच्या खाली जे वॉटर आहे ते जे काही फोर्स ऍक्ट करत आहे त्या फोर्सला काय कन्सिडर करणार आहे आपण? F2. आता हा सिलेंडर स्वतः सुद्धा एक फोर्स ऍक्ट करणार आहे खालच्या डायरेक्शनला, ते कुठलं असणार आहे? mg. इथे लिहूया आपण, काय लिहिणार आहे मग? फोर्स बाय सिलेंडर. ते त्याचं काय असणार आहे? वेट, बरोबर. वेट म्हणजे काय घेणार आहे आपण इथे? mg घेणार आहे. मग आता आपल्याला एक तर माहिती आहे की जेवढं डाऊनवर्ड फोर्स असणार आहे तेवढंच काय असणार आहे? अपवर्ड फोर्स असणार आहे, करेक्ट.
तेही लिहू. त्याच्यात एक छोटा पॉईंट आहे, इथे हाईट सांगायची राहिली माझी. हाईट बघा, इथनं हे जे काही डिस्टन्स आहे ते काय, हाईट ऑफ कॉलम. मग ते इथे लिहूया, काय असणार आहे, x1 मायनस x2 इज इक्वल टू कन्सिडर काय करणार आहे आपण, h. हे पॉईंट सगळ्यांना समजले पाहिजेत, ते पुढे यूज करायचं आपल्याला. आता इथे काय, ह्या पॉईंटवरती म्हणजे ह्या सरफेसवरती जे काही प्रेशर आहे ते काय असणार आहे P1, आणि खालच्या सरफेसवरती जे काही प्रेशर असणार आहे ते काय असणार आहे P2. मग आपण काढूया, आपल्याला मेन एम काय करायचं आहे, P2 फाइंड करायचं आहे. तर ते बघा कसं फाइंड करणार आहे आपण. पहिलं, जसं मी आत्ता बोललो की जेवढं अपवर्ड फोर्स असणार आहे तेवढंच डाऊनवर्ड फोर्स असणार आहे. मग ते लिहितोय मी, नेट डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे, नेट अपवर्ड फोर्स. जेवढं खाली असणार आहे तेवढंच काय असणार आहे, वरती फोर्स असणार आहे. मग डाऊनवर्ड फोर्स कुठला कुठला आहे, नीट बघू शकता तुम्ही. F1 हा खालच्या डायरेक्शनला लागतोय, म्हणजे F1 प्लस अजून कुठलं आहे, mg इज इक्वल टू हे कुठलं आहे, F2. तर आता हे सॉल्व्ह करण्यासाठी अजून एक छोटाशी टर्म आपल्याला इंट्रोड्यूस करावं लागणार आहे. ती कुठली, इथे लिहितोय, इन टर्म ऑफ प्रेशर. म्हणजे प्रेशरच्या फॉर्म्युला यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स अपॉन एरिया. म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला काय आला, प्रेशर इंटू एरिया. मग F1 किती असणार आहे, P1A, आणि F2 किती असणार आहे, P2A. ते आपण इथे ह्या फॉर्म्युल्यात पुट करणार आहे. याला मी ब्रॅकेट टाकतो कारण की हे फक्त आपण समजून घेण्यासाठी यूज केलेलं आहे. तर आता मग F1 च्या ऐवजी मी काय मेन्शन करतोय, F1 च्या ऐवजी काय मेन्शन करतोय, P1A प्लस mg इज इक्वल टू F2 च्या ऐवजी P2A. आता A म्हणजे काय, क्रॉस सेक्शन एरिया. तो तर इमॅजिनरी सिलेंडर आहे, तो सेमच असणार आहे. तर आता आपण इथे m ची व्हॅल्यू पुट करायची आहे. कुणाची व्हॅल्यू पुट करायची आहे, m ची. तर m ची व्हॅल्यू पुट करण्यासाठी आपल्याला काही कन्सिडरेशन इथे सुद्धा घ्यावे लागतील. ते बाजूला लिहितोय मी. कुठले, सगळ्यांना हे माहिती आहे, रोची व्हॅल्यू काय असती, मास अपॉन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम इकडे गेल्यावर m इज इक्वल टू काय आलं, ρv. हे ऑलरेडी आपण डेरिवेशन केलेले. तर व्हॉल्यूमच्या ऐवजी काय येणार आहे, एरिया इंटू हाईट. करेक्ट. मग इथे हाईट मी काय कन्सिडर करायला लावलेली इथे ऑलरेडी, ह्या याच्यातच बघू शकता वरती ही हाईट आहे ना आपली, हे कन्सिडर करायचं आहे. म्हणजे काय लिहिणार आहे, याच्या ऐवजी x1 मायनस x2. ते इथे लिहूया, m इज इक्वल टू ρa x1 मायनस x2. आता ही व्हॅल्यू आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे आपल्या डेरिवेशन मध्ये पुट करूया. म्हणजे काय घेणार आहे मी इथे, P1A प्लस ρa x1 मायनस x2 नंतर g इज इक्वल टू काय, P2A. करेक्ट. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता पुढे काय करणार आहे आपण, सगळ्याला डिवाइड बाय a करूया. सगळ्याला डिवाइड बाय a केलं तर आता बघा, एरियाने जर डिवाइड केलं तर काय राहणार आहे इथे, मग P1 प्लस रो g x1 मायनस x2. करेक्ट. हे जर थोडं मोठं लिहूया आपण, काय, रो g इज इक्वल टू काय राहणार आहे, फक्त P2. मग हे जर नीट लिहिलं आपण तर काय लिहिणार आहे, मग P2 इज इक्वल टू P1 प्लस रो g x1 मायनस x2. हे असणार आहे आपल्याला डेरिवेशनचं फायनल आन्सर. बस एवढंच सिंपल डेरिवेशन होतं. हवं असेल तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता हे कधी यूज करतात, ज्यावेळेस तुमचं कुठलाही ऑब्जेक्ट लिक्विडमध्ये डिप्ट असेल, म्हणजे लिक्विडमध्ये असेल पूर्ण आत. बघा, इनसाइड द लिक्विड दिसतंय तुम्हाला, हा सिलेंडर आत आहे. तर आता वेगवेगळ्या केस बघायच्या. दुसऱ्या केसमध्ये आपण काय बघणार आहे, फक्त सांगतोय मी, ज्यावेळेस तो बरोबर वॉटर सरफेसच्या खाली आहे, दिसतोय ना तुम्हाला, हे वॉटर सरफेसच्या काय बरोबर खाली आहे. तिसऱ्या केसमध्ये डायरेक्ट काय असणार आहे, तो वरती. तर पहिली केस कळली असेल सगळ्यांना की कधी आहे, ज्यावेळेस तो आत आहे. तसंच आपण दुसरी केस थोडी वेगळी बघणार आहे, तशा केसेस बघायचे आपल्याला. तर एक कळलं की आपण कधी यूज करणार ही कन्सेप्ट, इज यूज टू फाइंड प्रेशर इनसाइड द लिक्विड. बस हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे, समजून घ्यायचं की हे जो फॉर्म्युला आहे तो कधी यूज करणार आहे, ज्यावेळेस तुमचं इनसाइड द
लिक्विड असणार आहे. तसंच आपण दुसरी कन्सेप्ट केस नंबर घेतोय आता. तर आता तुम्ही केस नंबर 1 स्टडी केलेली आहे, तर केस नंबर 2 घ्यायचं आहे. आता केस नंबर 2 काय, थोडीशी वेगळी. केस नंबर 1 मध्ये आपण काय बघितलं की लिक्विड आहे, लिक्विडच्या आत सिलेंडर होता. आता लिक्विडच्या बरोबर सरफेस पासून सिलेंडर आहे, तर ती केस बघायची. त्याला केस नंबर 2 बघायचं आहे. इथे काय मेन्शन केले बघू शकता तुम्ही. टू फाइंड द प्रेशर पी ॲट अ डिप्थ. कळतंय, डिप्थ किती कन्सिडर करायचं इथे, एच. डिप्थ म्हणजे सरफेस पासून डिप्थ कन्सिडर करतो ना आपण, म्हणजे सरफेस पासून खाली एच पर्यंत असेल तर किती प्रेशर असेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आता काही पॉइंट आहेत, इथे लिहितोय मी. काय लिहिणार आहे, पी. पी म्हणजे काय असणार आहे, प्रेशर इन लिक्विड. आता बघा पी पॉइंट आणि आपल्याला काढायचं आहे. आता पी कुठे असणार आहे, इथे कन्सिडर करतो. हे काय लिक्विड मध्ये जे काही प्रेशर असणार आहे त्याला पी कन्सिडर करतोय. पी नॉट काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग ते लिहितोय पी नॉट इज इक्वल टू काय लिहिणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बाहेर एअर आहे ना, तिथं बघा लिहिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे एअर. एअर म्हणजे काय झालं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि आतलं प्रेशर काय कन्सिडर करतो आपण, पी, जे मी ऑलरेडी तुम्हाला बोललोय. ॲटमॉस्फेरिक काय म्हणणार आहे आपण, प्रेशर. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर झालं. त्यानंतर आता P2 चा फॉर्म्युला आपण ऑलरेडी आधी बघितलेला आहे. काय फॉर्म्युला आहे, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी x1 मायनस x2. हा आपला फॉर्म्युला आहे जो आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. याच्यात फक्त काही व्हॅल्यू पुट करायच्या डायग्राम मध्ये बघून. काय व्हॅल्यू घेणार आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सरफेस वरती हाईट कन्सिडर केली जाते 0. म्हणजे इथे व्हॅल्यू आहे 0. इथनं इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, एच. करेक्ट. इथनं बघा डायग्राम मध्ये दिले एच. मग तीच व्हॅल्यू आपण इथे पुट करणार आहे. म्हणजे तुम्हाला जर मी म्हणलं असं लिहितो, कन्सिडर पहिला पॉइंट काय, P1 आणि P2 ची व्हॅल्यू, त्यानंतर x1 x2 ची व्हॅल्यू, ह्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या. तर ती काय व्हॅल्यू आहे, P1 ची व्हॅल्यू काय बघा, तर डायग्राम मध्ये बघू शकता P1 म्हणजे काय घेतोय आणि P2 म्हणजे काय घेतोय. आठवत असेल तर खालच्या पॉइंटला आपण काय म्हणलं होतं इथे P2 आणि ह्या पॉइंटला काय म्हणलं होतं P1. तर थोडं इमॅजिन करून पण बघू शकता तुम्ही. तर काय होणार आहे, हे आणि हे दोन एकमेकांना काय असणार आहे, सेम. म्हणजे P1 च्या ऐवजी काय घेणार आहे आपण इथे P नॉट, आणि P2 च्या ऐवजी काय घेणार आहे इथे फक्त P. x1 च्या ऐवजी 0 घेणार आहे आणि x2 च्या ऐवजी काय घेणार आहे, मायनस एच. आता मायनस एच का, हा पॉइंट कळलं पाहिजे तुम्हाला. ऍक्सेस आहे माहिती ना, एक्स ऍक्सेस वाय ऍक्सेस. तर वाय ऍक्सेस एक 0च्या खाली आहे ना, म्हणजे कशामध्ये असणार आहे, मायनस. वरती काय असतं, प्लस. तसं मग इथे व्हॅल्यू काय येणार आहे, इथे मायनस व्हॅल्यू येणार आहे. आय होप सगळ्यांना समजतं. बेसिक आणि सिंपल इक्वेशन आहे. तर आता हे इथे पुट केलं तर काय येणार आहे, मग P1 च्या ऐवजी काय लिहिणार आहे आपण, P इज इक्वल टू, इथे काय लिहिणार आहे, P नॉट प्लस रो जी x1 ची व्हॅल्यू काय 0 मायनस मायनस एच. मग किती येणार आहे, मग P इज इक्वल टू P नॉट प्लस रो जी मायनस मायनस प्लस, फॉर्म्युला काय येणार आहे, एच. हे आलं आता तुमचं फायनल आन्सर. आणि काय म्हणतात त्याला, हे जे असतं ते लिहितोय, दिस इज ॲब्सोल्यूट प्रेशर. ह्यालाच काय कन्सिडर करणार आहे आपण, ॲब्सोल्यूट प्रेशर ॲज डेप्थ एच. म्हणजे एच डिस्टन्स वरती एवढं असणार आहे. ते पण लिहितोय बिलो सरफेस, म्हणजे सरफेसच्या खाली, म्हणून मायनस मध्ये घेतलं होतं. आता एक पॉइंट तुम्ही टायटल मध्येच बघितला असेल, तर तो पॉइंट लिहितोय मी, कुठला, गेज प्रेशर. आता गेज प्रेशर नक्की असतं तरी काय, त्याचं डेफिनेशन इथे लिहितोय, डिफरन्स, एक मिनिट, काय म्हणतोय मी, डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड गेज प्रेशर. बस एवढा सिंपल पॉइंट होता. त्यालाच कन्सिडर काय करणार आहे आपण, गेज प्रेशर कन्सिडर करणार आहे. तर आता म्हणजे काय बघा, फॉर्म्युल्यावरती काय, पीचा म्हणजे आता आपल्याला ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय, पी कन्सिडर केलेलं आहे.
डिफरन्स, डिफरन्स म्हणजे मायनस, आणि काय दिलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे पी नॉट, म्हणजे पी नॉट इज इक्वल टू काय येणार आहे मग त्याचं रो जी एच. झालं, एवढीच सिंपल तुमचं आन्सर होतं. गेज प्रेशर. आता आपण काय करणार आहे याच्या सरफेस, आता काय बघितलं तर दोन केस बघितल्या, एक तर वॉटरमध्ये आणि एक सरफेस बरोबर सरफेसवरतून थोडंसं खाली. आता आपण याच्या पुढचा तिसरा पॉईंट घेणार आहे, ज्यावेळेस काय असणार आहे ते वरती असणार आहे. ओके, तर पहिलं इथपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढचा पॉईंट घेऊया. तर आता केस नंबर 3 स्टडी करतोय आपण. काय दिलंय, फाइंड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ डिस्टन्स डी. ॲट अ डिस्टन्स डी वरती आपल्याला ॲटमॉस्फिअर काढायचं आहे. आता खूप इम्पॉर्टंट आहे, अबाउट द लिक्विड सरफेस, अबाव वरती, लिक्विड सरफेसच्या वरती काढायचं आहे. आता इथे एक नॉर्मल पॉईंट आहे, तो मी एक्सप्लेन करतो गेस प्रेशरचा. काय गेस प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, ॲब्सोल्यूट प्रेशर मायनस काय असतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता ते इथे दिलेलं आहे, तर इथे लिहितो ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे पी म्हणतो आपण, ह्याला काय म्हणणार आहे पी नॉट, म्हणजे पी मायनस पी नॉट म्हणजे काय असणार आहे गेज प्रेशर. त्याचं आन्सरही आपण बघितलं होतं किती, आता रो जी एच हे आन्सर असतं. रो जी एच इज इक्वल टू पी मायनस पी नॉट. तर आता पुढे, आता हे डायग्रामचं स्टडी करून आपल्याला बघा पुढे सॉल्व्ह करायचं आहे. तर कसं बघा, आता इथे दिलेले जसं आपण मगाशी आपण फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केलं होतं, इथे सुद्धा तेच कन्सिडर करायचं आहे. मग काय करतोय मी, कन्सिडर काही टर्म. आता कुठले कुठले टर्म आहेत इथे, मग पी बरोबर, P1, त्यानंतर P2, त्यानंतर कुठलं असणार आहे X1 आणि X2. तर P1 ची व्हॅल्यू इथे काय कन्सिडर करायची आपल्याला P, आणि P2 ची व्हॅल्यू काय करायची आहे P नॉट. X1 ची व्हॅल्यू वरती आहे ना, इथे D कन्सिडर करणार आहे, आणि इथे 0 लेवल कन्सिडर करतो, म्हणजे इथे काय करणार आहे आपण 0. ही व्हॅल्यू आपल्या फॉर्म्युल्यात काय करणार आहे आपण पुट करणार आहे. बस. आता इथे पी नॉट काय असतं, पी काय असतं हे सांगायला माहिती आहे, मागच्या वेळेसच मी एक्सप्लेन केलं होतं. पी म्हणजे काय म्हणणार आहे प्रेशर, ह्या पॉईंटवरती असणारं प्रेशर काढतोय आपण, ह्या पॉईंटवरती असणारं. आणि पी नॉट म्हणजे काय ॲटमॉस्फेरिक प्रेशर, कळतंय. तर आता बघा आपण काय येणार आहे फॉर्म्युला, मग P2 चा फॉर्म्युला इथे लिहितोय मी, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी X1 मायनस X2. तर आता इथे P2 च्या ऐवजी काय करणार आहे आपण, इथे लिहिणार आहे पी नॉट. P1 च्या ऐवजी काय फक्त P प्लस रो जी X1 म्हणजे किती, इथे D मायनस काय घेणार आहे आपण 0. मग फायनल आन्सर काय आलं, पी नॉट इज इक्वल टू P प्लस रो जी डी. हे आन्सर आलं आपलं. डी म्हणजे काय डेप्थ. ओके, तर इथे मी ह्याला ब्रॅकेट करतोय, हे आलेलं आपलं काय असणार आहे आन्सर. त्यानंतर जर मला प्रेशर, आता हे निघालं पी नॉट म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर निघालं, पण मला फाईंड काय करायचं आहे पी. तर पी ते लिहितो पीचं काय मिळणार आहे मग पी नॉट मायनस रो जी डी. हे इकडे आल्यावर काय होणार आहे मायनस होणार ना, मग तेच केलंय मी इथे, मग हेही आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. आता हेच फक्त आपण लिहिणार आहे की कशाला आपण काय म्हणतो. मग हे कशाला म्हणणार आहे, हे काय काढणार आहे आपण प्रेशर ॲट डी, कळते, प्रेशर ॲट डी, कळतं. आणि इथे काय म्हणणार ह्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण त्याच्यावरतून काढू शकतो. आय होप सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे, एकदम बेसिक आणि सिम्पल असे कन्सेप्ट आहेत. ह्या डायग्रामवरतून तुम्हाला कळलेच असेल. फक्त एक फॉर्म्युला तुम्हाला कंटिन्यू वापरायचा आहे, हा जो पहिल्या केसमध्येच मिळतो तो आपण दुसऱ्या केसमध्ये सुद्धा आणि तिसऱ्या केसमध्ये सुद्धा स्टडी केलं. तर बघा आता केस नंबर 1 कशाची होती, मी परत एकदा बेसिक सांगतोय. इनसाइड द लिक्विड होती पहिली केस. त्यानंतर दुसरी केस कशी होती, डिप्थ म्हणजे खाली होती, डेप्थ हाईट एच पर्यंत खाली जर डीप केलं आपण सरफेस पासून तर. आणि तिसरी केस कशासाठी होती, जर आपण सरफेस पासून वरती घेतलं आणि प्रेशर काढायचं असेल तर. आणि त्याच्याबरोबरच आपण काय स्टडी केलं आता गेज प्रेशर, तोही खूप इम्पॉर्टंट पॉईंट होता गेज प्रेशर. याच्याशिवाय आपण हेच फाइंड करायचं होतं, म्हणून तर आपण एवढे सगळे डेरिव्हेशन केले. आय होप सगळ्यांना हे सगळे डेरिव्हेशन क्लिअर असतील. आता हे तिसरंही डेरिव्हेशन झालेलं आहे. तर आता बघा नवीन टॉपिक बघतो आपण, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय असतं. पहिलं हे समजून घेण्यासाठी काही पॉईंट आहेत ते मी सांगतो.
पहिला पॉईंट तुम्हाला हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हायड्रोस्टॅटिक्स काय असतं हे सगळं कम्प्लिटली माहीत पाहिजे. दुसरा पॉईंट हे कळलं पाहिजे की प्रेशर कशावरती डिपेंड असतो. प्रेशर डिपेंड्स ऑन हाईट. आता हे तर तुम्हाला समजलेलं आहे. आणि कशावरती डिपेंड नसतो, नॉट डिपेंड्स ऑन साईज ऑर शेप. म्हणजे बघा वेगवेगळ्या तुम्हाला डायग्राम मध्ये बघताय तुम्ही, सगळ्यांची हाईट सेम आहे. कन्सिडर करू इथनं इथपर्यंत सगळ्यांची हाईट काय सेम आहे. बघा सगळ्यांची हाईट काय एच आहे. तर हाईट सेम आहे तर प्रेशर सुद्धा सगळ्यांवरती काय असणार आहे सेम. मग इथे लिहितोय मी P1 P2 P3 आणि P4. म्हणजे P1 इक्वल टू P2 इक्वल टू P3 इक्वल टू P4. म्हणजे सगळ्यांवरती प्रेशर काय असणार सेम. हेच खाली 2 पॉईंट वरती एक्सप्लेन होत आहे की प्रेशर हे टोटल हाईट वरती डिपेंड असतं, कुठल्याही साईज किंवा शेप वरती त्याचा काही मॅटर होत नाही. आता आपल्याला क्वेश्चन काय पडतो, आता आपण बघितलं की हाईट सेम असेल तर साईज वरती याच्यावरती काही डिपेंड नाहीये. बट आपण ते प्रूव्ह कसं करून दाखवायचं किंवा एक्सप्लेन कसं करणार आहे की सी वरती आणि हा सी आहे आणि हा बी ह्या दोघांवरती प्रेशर कसं सेम आहे ते आपण कसं प्रूव्ह करून दाखवणार आहे. बघा इकडे कन्सिडर करू की हे इथे बघा इथे प्रेशर आहे ना, हे जिथं मी ग्रीन मध्ये दाखवले ते समजा प्रेशर आहे, तर इथेही एवढ्याच रिजन मध्ये प्रेशर आपला अप्लाय होतो, बाकीचा प्रेशर कॅन्सल होतो. तो कसा म्हणजे कुठल्या रिजनचा, हे बघा हे जे ब्लॅक मध्ये दाखवतो इथल्या पोर्शनचा आणि इथल्या पोर्शनचा प्रेशर काय होतो कॅन्सल आउट. इथला सुद्धा पोर्शन आणि इथला सुद्धा पोर्शनचा प्रेशर काय होतो कॅन्सल होतो. तो कसा तो नीट समजून घ्या की बघा मी तीच डायग्राम याची डायग्राम इथे मी खाली ड्रॉ केलेली आहे. ते ती कशी कॅन्सल होणार आहे ती आता बघणार आहे आपण. आता इथे बघा मी रेड कलर मध्ये जे एरो दाखवले तो नॉर्मल फोर्स आहे. नॉर्मल फोर्स हा जी काही वॉल आहे, ही जी वॉल आहे ते काय करतंय एक्झर्ट करतंय. इथं सगळं पाणी भरलेलं आहे, इथं फ्लुइड आहे समजा जे काय असेल ते, तर ते एक्झर्ट करतं इथे. तर आता तुम्हाला माहिती आहे जे कंपोनंट असतात, कुठले 2 कंपोनंट असतात जे बाजूला दाखवलेत मी. नॉर्मल फोर्स आहे ना रेड मध्ये दाखवले, जे 2 असणार एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा. तर आता ते एकमेकांना कॅन्सल कसे होतात ते आपल्याला बघायचं. तर इथे डायग्राम ही दुसरी, ही बघा इथे काय करणार आहे, इथे प्रत्येक रेडचे 2 कंपोनंट असणार आहेत. एक ह्या डायरेक्शनला कुठला असणार आहे एन कॉस थिटा आणि वरच्या डायरेक्शनला कुठला असणार आहे एन साइन थिटा. तसंच याचा सुद्धा ह्या डायरेक्शनला एक असणार आहे एन कॉस थिटा आणि वरच्या डायरेक्शनला काय असणार आहे एन साइन थिटा. तर आता काय होतं, हा एन कॉस थिटा दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. मग इथे एक पहिला पॉईंट लिहितो मी इम्पॉर्टंट असा. फर्स्ट पॉईंट काय होतं की जे अपोजिट फोर्स आहेत म्हणजे कुठले कुठले, हा एन कॉस थिटा आणि एन कॉस थिटा एकमेकांना कॅन्सल होतात. मग लिहितो इथे एरो करून बघा काय लिहिणार आहे. पहिला पॉईंट मी डायग्राम काढली आहे, काय दिले, दिस एन कॉस थिटा components get cancel or nullified. Nullified म्हणजेच कॅन्सल म्हणतो. nullified by equal and opposite force. हा पहिला पॉइंट समजून घेणं खूप इम्पॉर्टंट होता. म्हणजे एक कळलं की हा फोर्स कॅन्सल होतो कुठला एन कॉस थिटा. आता एन साइन थिटाचे काय होतं, मग असा प्रत्येक पॉईंटचा एन साइन थिटा असणार आहे. म्हणजे बघा याचा सुद्धा वरच्या साईडला काय होणार आहे एन साइन थिटा लागणार आहे. तसंच याचा सुद्धा लागणार आहे एन साइन थिटा. प्रत्येकाचा याचा सुद्धा एन साइन थिटा. तसेच इथं सुद्धा याचा सुद्धा काय असणार आहे एन साइन थिटा. तर ह्या फोर्स कसे कॅन्सल आउट होणार आहेत हे आपण मधल्या पोर्शन बद्दल आता काहीच बोलत नाहीये, कुठल्या ह्या पोर्शन बद्दल काहीच बोलत नाहीये मी आता, फक्त आपण बाजूच्या पोर्शन बद्दल बोलतोय. तर हा एन कॉस थिटा तर कॅन्सल झाला हे समजलं आता आपल्याला. मग एन साइन थिटा वाल्यांचं करायचं काय, तर ते कुणाला कॅन्सल होतात, तर एन साइन थिटा हा जो इथे खाली हे लागत असतं ना कशाचं mg. mg म्हणजे काय, वेट ऑफ अ फ्लुइड. mg जे लागत असतं ते त्याला काय करून टाकतं कॅन्सल करून टाकतं. म्हणजे खाली काय लिहिणार आहे आपण एन कॉस थिटा पॉइंट नंबर 2 एन साइन थिटा गेट नलिफाय बाय mg किंवा वेट ऑफ दिस एक्स्ट्रा वॉटर
म्हणजे जे एक्स्ट्रा वॉटर आहे, कुठलं एक्स्ट्रा वॉटर आहे, आपलं इम्पॉर्टंट वॉटर, फक्त इथलं वॉटर खूप इम्पॉर्टंट आहे हे ह्या पोर्शन मधलं पूर्ण. बाकीचं जे ते एक्स्ट्रा वॉटर आहे तिथं काही संबंध नाही, ते काय होणार आहेत एकमेकांना कॅन्सल आउट. मग राहिला काढला आपला फक्त हा मधला पोर्शन. मग ह्या मधल्या पोर्शन मध्ये जेवढा फोर्स असणार आहे तोच फोर्स आपल्याला काय असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. तोच ह्या डायग्राम मध्ये पण मी ग्रीन कलर मध्ये दाखवलेला आहे. जर सी म्हणून दिसतोय ना, म्हणजे बी चा आणि सी चा, ह्या दोघांचे फोर्सेस एकमेकांना काय असणार आहेत, सेम असणार आहेत. एवढ्याच पोर्शन बद्दल बोलतोय. इथे प्रेशर पी आहे, इथे प्रेशर पी आहे, तर ह्या दोन्ही प्रेशर एकमेकांना काय असणार आहेत, इक्वल. कारण की याचा एक्स्ट्रा पोर्शन मधला फोर्स काय झालेला आहे किंवा प्रेशर कॅन्सल झालेला आहे, इथलाही कॅन्सल झालाय. सेम तीच कन्सेप्ट इथेही ऍप्लिकेबल होणार आणि हे एक्स्ट्रा अमाऊंट फोर्स कॅन्सल आउट होणार आहे. इथेही तेच होणार. इथे काय होणार आहे, इकडच्या डायरेक्शनला एक, इकडच्या डायरेक्शनला एक, ते कॅन्सल होणार आहेत. एक इकडे एक इकडे एक, तेही एकमेकांना काय होणार आहे, कॅन्सल. मग इकडे फक्त राहणार काय, हा मधला फोर्स बस. आणि एकमेकांना काय करणार आहेत, ते बॅलन्स करणार आहेत. हा एकदम इम्पॉर्टंट होता. याला म्हणतात, काय म्हणणार आहे आपण याला, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. पॅराडॉक्स म्हणजे काय, की तुमचं सगळं डिपेंड कशावरती असणार आहे, हाईट वरती. तुमच्या साईज किंवा शेप वरती काही डिपेंड नसतं. आय होप हे सगळ्यांना क्लिअर असेल.